सुखदेव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा विल्लोळी येथे माननीय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या हस्ते हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन। माननीय खासदार हेमंत आप्पा गोडसे साहेब नाशिक जिल्हा यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल अभिनंदन केले व त्याचबरोबर सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या शिक्षणाच्या कार्याबद्दल गौरव केला। जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी शिवसेनेचे नेते भिवानंद काळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना खेळ व शिक्षणाचे महत्त्व सांगितले। तसेच संस्थेचे सरचिटणीस माननीय संजयजी काळे साहेब यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख सांगितला। कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाला माननीय पद्माकर भालेराव साहेब, भास्कर कटारे, भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रवीण बागुल साहेब, BMA ग्रुपचे संचालक मोहनभाऊ अडांगळे, समाजरत्न राहुल बच्छाव साहेब तसेच संस्थेचे उपाध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक माननीय रणजयजी काळे साहेब, त्याचबरोबर सर्व शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री शिंगाडे सर यांनी केले।